नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण एमएच सेट आणि नेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि हमखास मार्क्स मिळवून देणारा युनिट 7 मधील 5वा टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे डेटा आणि गव्हर्नन्स. तुम्ही नवशिक्या असा किंवा रिपीटर, हे सत्र सर्वांसाठीच डिझाईन केलंय. अतिशय सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत आपण यातील संकल्पना, काही उत्तम उदाहरणे आणि परीक्षेला वेळेवर आठवतील अशा काही जबरदस्त ट्रिक्स पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण नेमका काय अभ्यास करणार आहोत त्याची ही छोटीशी रूपरेषा. डेटा गव्हर्नन्सची मूळ संकल्पना, ई गव्हर्नन्स, सरकारची प्रमुख धोरणे, डेटा एथिक्स म्हणजेच नैतिकतेचा 5C फॉर्म्युला आणि शेवटी परीक्षेसाठीच्या महत्त्वाच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत. परीक्षेत ज्या क्रमाने प्रश्न येतात अगदी त्याच फ्लोमध्ये आपण जाणार आहोत. आता अभ्यासाला सुरुवात करतानाच एक अतिशय क्लासिक प्रश्न समोर येतो, जो परीक्षेत अनेकदा ट्रॅप म्हणून टाकला जातो. प्रश्न असा की डेटा मॅनेजमेंट आणि डेटा गव्हर्नन्स या दोन्ही संकल्पना एकच आहेत का? बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथेच गोंधळ उडतो, पण आज आपण हा गोंधळ कायमचा दूर करणार आहोत. या दोन शब्दांमधील फरक अतिशय क्लिअर आहे. बघा, डेटा मॅनेजमेंट म्हणजे डेटा कसा हाताळायचा याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, जसं की डेटा वेअरहाऊसिंग किंवा सिस्टीममध्ये डेटा स्टोअर करणे. तर दुसरीकडे डेटा गव्हर्नन्स म्हणजे चक्क नियम आणि धोरणे ठरवणे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर कोणता डेटा कोणी वापरावा आणि कोणते निर्णय घ्यावेत हे ठरवणे म्हणजे गव्हर्नन्स, आणि त्या ठरलेल्या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे म्हणजे मॅनेजमेंट. ऐकिनं सोपं? चला आता आपण आपल्या पहिल्या मुख्य विषयाकडे वळूया. डेटा गव्हर्नन्स म्हणजे नेमके काय आणि त्यात नियम आणि जबाबदाऱ्या कशा प्रस्थापित केल्या जातात ते समजून घेऊया. ही व्याख्या नीट पहा. यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा एक्झाम पॉइंट दडलेला आहे. डेटा गव्हर्नन्स म्हणजे फक्त काहीतरी नवीन तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर नाही. यामध्ये 3 महत्त्वाचे स्तंभ असतात: लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान, म्हणजेच पीपल, प्रोसेसेस अँड टेक्नॉलॉजीज. जेव्हा हे तिन्ही घटक हातात हात घालून काम करतात तेव्हाच तुमचा डेटा खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतो. परीक्षेत जर वाक्य आलं की गव्हर्नन्समध्ये फक्त तंत्रज्ञान असतं तर ते विधान लगेच चुकीचं ठरवा. इथे या फ्रेमवर्कच्या चित्राकडे लक्ष द्या. तुम्हाला दिसेल की डेटा क्वालिटी, सिक्युरिटी, मेटा डेटा आणि डेटा इंटिग्रेशन यांसारखे अनेक घटक एका चक्रासारखे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि या सर्वांचा केंद्रबिंदू काय आहे? तर डेटा गव्हर्नन्स. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे इतकं सगळं करण्याची गरजच काय? तर मित्रांनो, आजकाल डेटा प्रचंड वेगाने वाढत आहे. गव्हर्नन्समुळे काय होतं तर कायदेशीर नियमांचे पालन होते, माहिती चोरीला जाण्याचा किंवा लीक होण्याचा धोका कमी होतो आणि डेटाचे एकूण मूल्य वाढते. योग्य प्रशासन नसेल तर हा वाढता डेटा संस्थेसाठी फायद्याचा न ठरता केवळ एक मोठा गोंधळ निर्माण करेल. बरोबर? आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. आपण जो डेटा गव्हर्नन्सचा सिद्धांत पाहिला तो प्रत्यक्षात आपल्या प्रशासनात कसा वापरला जातो ते पाहूया. विषय आहे ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडिया. ई गव्हर्नन्स म्हणजे फक्त सरकारी कार्यालयांमध्ये नवीन कॉम्प्युटर आणून ठेवणं असं अजिबात होत नाही. याचा खरा उद्देश आहे नागरिक केंद्रित म्हणजेच सिटिझन सेंट्रिक सेवा देणे. सरकारी कामे पारदर्शक आणि जलद गतीने व्हावीत यासाठी ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करणे म्हणजे खऱ्या अर्थाने ई गव्हर्नन्स होय. आता डिजिटल इंडिया मिशनबद्दल बोलूया. 2015 मध्ये सुरू झालेलं हे मिशन परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हाय स्कोरिंग एरिया आहे. याचे 3 प्रमुख आधारस्तंभ आहेत: डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, सेवा वितरण आणि साक्षरता. इथे मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. परीक्षेत जर DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द दिसला की लगेच तुमच्या डोक्यात 3 गोष्टी आल्या पाहिजेत: ओळखीसाठी आधार, पेमेंटसाठी UPI आणि डॉक्युमेंटसाठी डिजिलॉकर. हीच आपल्या डिजिटल भारताची खरी ताकद आहे. चला आता तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया: प्रमुख सरकारी धोरणे. हा भाग बहुपर्यायी प्रश्नांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. ही समोरची टाईमलाईन म्हणजे तुमच्यासाठी एक चीट शीटच आहे असं समजा. परीक्षेत अनेकदा जोड्या लावा किंवा योग्य क्रम ओळखा असे प्रश्न येतात, तेव्हा हे साल तुम्हाला पाठ असायलाच हवेत. 2006ला NEGP, 2012ला NDSAP, 2015ला डिजिटल इंडिया आणि अगदी अलीकडेच 2022ला NDGFP धोरण आलं. हा क्रम डोक्यात एकदम पक्का बसवून घ्या.
आता 2012चं हे NDACP धोरण नेमकं काय सांगतं? तर बघा, जो डेटा जनतेच्या पैशातून म्हणजे टॅक्समधून गोळा केला जातो, तो वैज्ञानिक आणि विकासात्मक कामांसाठी जनतेला सहज उपलब्ध असायला हवा. त्यासाठी सरकारने data.gov.in हे पोर्टल तयार केलं आणि त्यावर हा डेटा सर्वांसाठी खुला केला. ही आपल्या देशातली एक खूप मोठी ओपन डेटा क्रांती होती. आणि मग आलं 2022चं NDGFP धोरण. या धोरणाने या संपूर्ण डेटा शेअरिंग प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनवला. इथे तुम्हाला इंटरऑपरेबिलिटी हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. याचा अर्थ काय? तर वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या सिस्टम्सने एकमेकांची विनाअडथळा संवाद साधला पाहिजे. आणि अर्थातच या सगळ्या प्रक्रियेत नागरिकांची प्रायव्हसी आणि सुरक्षा जपणं हे या धोरणाचं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. आता वळूया भाग 4 कडे. डेटा हा कितीही महत्त्वाचा असला तरी त्याचा वापर नैतिकतेने होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पाहणार आहोत डेटा इथिक्सचा 5C फॉर्म्युला. परीक्षेच्या दिवशी डेटा इथिक्सवर प्रश्न आला की पटकन आठवण्यासाठी ही 5C ट्रिक एकदम परफेक्ट आहे. हे 5 स्तंभ कोणते? 1. कन्सेंट म्हणजे युजरची संमती घेणे. 2. क्लॅरिटी म्हणजे आपण डेटा का घेतोय याची स्पष्टता. 3. कन्सिस्टन्सी म्हणजे प्रक्रियेत कोणताही भेदभाव नसणे. 4. कंट्रोल म्हणजे युजरला स्वतःच्या डेटावर नियंत्रण देणे. आणि 5. कॉन्सिक्वेन्स म्हणजे जर डेटा चोरीला गेला तर त्या संस्थेवर कारवाई होणे. हा 5C फॉर्म्युला पाठच करून ठेवा. आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण पाहूया गव्हर्नन्समधील काही मोठी आव्हाने आणि शेवटी तुम्हाला देणार आहे परीक्षेसाठी एक खास शॉर्टकट ट्रिक. बघा, गव्हर्नन्स लागू करणं तितकं सोपं नाही. फक्त उत्तम तंत्रज्ञान असून चालत नाही. जर सरकारी विभागांमध्ये एकमेकांशी संवाद नसेल, ज्याला इंग्रजीत सायलोज म्हणतात, आणि या डेटाची मालकी नक्की कोणाची आहे हेच जर अस्पष्ट असेल तर सगळं गव्हर्नन्स फेल होतं. याशिवाय अल्गोरिदम कसे काम करते यातली अपारदर्शकता हाही एक खूप मोठा अडथळा आहे. आता जाता जाता एक अतिशय महत्त्वाची एक्झाम स्ट्रॅटेजी. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न सोडवताना ही शॉर्टकट ट्रिक तुम्हाला चुकीचे पर्याय बाद करण्यासाठी खूप कामी येईल. जर प्रश्नात स्ट्रॅटेजी, नियम, अधिकार किंवा निर्णय घेणे असे शब्द दिसले तर ते डोळे झाकून गव्हर्नन्सचे उत्तर असणार. आणि जर प्रश्नात डेटा स्टोअर करणे, मायग्रेट करणे किंवा हाताळणे असे शब्द असतील तर ते मॅनेजमेंट असते. हा साधा रूल लक्षात ठेवला तर तुमचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. आजच्या या विश्लेषणाचा शेवट आपण एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. एकीकडे आपल्याला एका क्लिकवर सगळ्या फास्ट सरकारी सेवा हव्या आहेत आणि दुसरीकडे आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित असावा असंही आपल्याला वाटतं. हा समतोल कसा राखायचा? हाच खऱ्या अर्थाने भविष्यातील डिजिटल प्रशासनाचा गाभा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना भविष्यातील प्रशासक म्हणून तुम्ही यावर नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण सत्र आपण इथेच थांबूया. अभ्यास करत रहा, ट्रिक्स वापरत रहा आणि परीक्षेत नक्की यशस्वी व्हा.